बापू, ह्या प्रपंचात आल्यावर मनुष्य देह मिळण्यावर प्रत्येकाला परमेश्वर प्राप्ती पाहिजे, पण फुकट पाहिजे लोकायला. तर तशी फुकट परमेश्वर प्राप्ती होत नसते. तर ज्यानं संयम करावा लागतो, परमेश्वराचं चिंतन करावं लागतंय, त्रास घ्यावा लागतंय, तर परमेश्वराची प्राप्ती होते. परंतु लोक आणि कसं बी आपण किती बी खाल्लं, किती झोपलं, किती बी जागरण केलं, तर परमेश्वर प्राप्ती होत नसती. तर श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलं आहे की परमेश्वर प्राप्ती कोणाला होती. ते म्हणले, युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःखा. परमेश्वर प्राप्ती जो युक्त आहार करतो, विहार करतो, युक्त झोपतो, त्यालाच परमेश्वर प्राप्ती होती, कोणाला बी प्राप्ती होत नसती, असं त्यांचं मत.